खरं तर लग्न कोर्टात असो म्हणजे कोर्ट मॅरेज असो किंवा अगदी वैदिक पद्धतीने किंवा धार्मिक पद्धतीने केलेलं लग्नात नटायला सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं लग्न असलं तरी सुद्धा दागिन्यांची आणि खास करून मोत्याची सोन्याची जुजबी माहिती तरी हवीच. मोत्याच्या खरेदी करताना काही गोष्टी ज्या लक्षात घ्यायला पाहिजेत त्या अशा की इमिटेशन मोती त्याचं साल जाऊ शकतं, व्हेरॅज रिअल मोती, नॅचरल मोती, कल्चर मोती हे समुद्राच्या पाण्यातच तयार होतात, त्याच्यामुळे त्याचा साल जाण्याचा प्रश्न येत नाही. जेन्युइन मोत्याचे जे मुख्य प्रकार आहेत त्याच्यात सगळ्यात ओरिजिनल मोती म्हणजे बसरा मोती. आणि बसरा मोती हे नाव का पडलं तर बसऱ्याच्या आखातामध्ये पहिल्यांदा मोती सापडले होते, त्याच्यामुळे ते बसरा मोती असं नाव पडलं होतं. पण आता समुद्राच्या पाण्यात नॅचरल प्रोसेसनी जे मोती तयार होतात त्या सगळ्याला बसरा मोती म्हणता येऊ शकतं. त्याच्यातल्या काही व्हरायटीज ज्या आहेत ज्या व्हेनेझुएला देशामध्ये मिळतात म्हणून त्याला व्हेनेझुएला पर्ल म्हटलं जातं. त्या व्यतिरिक्त मग आता जे कल्चर मोती आम्ही सगळ्यात जास्त विकतो हे जपानमध्ये ही कल्चरिंग ही प्रोसेस म्हणजे थोडक्यात समुद्राच्या पाण्यामध्ये फार्मिंग करण्याची प्रोसेस सुमारे 100-1 वर्षापूर्वी सुरू झाली आणि ते मोती आमच्याकडे सगळ्यात जास्त विकले जातात. आणि जे महाराष्ट्रीयन सगळ्यात ट्रॅडिशनल दागिने आहेत जसं की नथ आहे, तन्मणी आहे, लफ्फा आहे, ह्या सगळ्यामध्ये तोडे आहे त्याच्यामध्ये मोत्याचा भर जास्त आहे आणि तो आम्ही उत्तम क्वालिटीचे कल्चर मोती त्यासाठी वापरतो. तसं पाहिलं तर कल्चर मोतीसुद्धा काही खूप स्वस्त आहेत असं म्हणता येणार नाही, पण बसरा मोती किंवा व्हेनेझुएला मोती किंवा केशी मोती ह्या व्हरायटीज दुर्मिळ आहेत जास्त आणि त्याच्यामुळे त्याच्या किमतीमध्ये पुष्कळ फरक आहे. म्हणजे उदाहरणार्थ कल्चर मोती हा साधारण 200-300 रुपये, 500 रुपये ग्रॅम या भावापर्यंत पडू शकतो, पण जेन्युइन मोती त्याचा भाव तर कॅरेटमध्ये मोजला जातो कारण ते म्हणजे सरळ 5पट किंमत झाली त्याची आणि तीसुद्धा मग 2000, 5000, 20000 पर कॅरेट असा त्याचा भाव पडू शकतो. आता लग्नाचा सीझन आहे त्याच्यामुळे ब्रायडल ज्वेलरी ह्या अर्थातच आमचा आता मेन फोकस असणार आहे आणि हिऱ्याच्या दागिन्यांबरोबर मोत्याचे पण ब्रायडल सेट्स आता भरपूर आम्ही ठेवतो. त्याच्याबरोबरीने पोळ्याचे किंवा माणिकपाचूचे दागिने हे सुद्धा आम्ही एक व्हरायटी इंट्रोड्यूस केली की जी फारशी कोणाकडे बघायला सुद्धा मिळत नाही. आजच्या विशेष भागामध्ये नाव लेट्स टेक अ शॉर्ट ब्रेक, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा.